आज आपण करणार आहोत पनीर बिर्याणी। एका बोलमध्ये 1.5 कप जुने बासमती तांदूळ घेतले आहेत। 3 ते 4 वेळा तांदूळ पाण्याने धुवून घेऊया। तांदूळ पूर्णपणे बुडतील इतपत पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवूया। हाय फ्लेमवर पॅन ठेवला आहे, त्यात 1 टेबलस्पून तेल टाकूया। तेल गरम झालं आहे, गॅसची फ्लेम मीडियम वर करूया। हे 200 ग्राम पनीरचे तुकडे आहेत, ते फ्राय करूया। पनीरचे तुकडे दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेऊया। फ्राय झाल्यावर आपण ह्या पनीरच्या तुकड्यांना छोट्या पीसेसमध्ये कट करू। आधीच छोटे तुकडे करून फ्राय केले असते तर छोटे पीस फ्लिप करायला जास्त वेळ लागला असता। पनीरचे तुकडे फ्राय झाले आहेत, काढून घेऊया। हाय फ्लेमवर कुकर ठेवला आहे, त्यात 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून तूप टाकूया। तूप गरम झाला आहे, त्यात 1 तमालपत्र, 10 काळी मिरी, 3 वेलची, 3 लवंगा, 1 चक्रफूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा टीस्पून जिरं टाकूया। जिरं तडतडलं की त्यात 2 मीडियम साईजचे चिरलेले कांदे ऍड करूया। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे। कांदा ब्राऊन झाला आहे, गॅसची फ्लेम मीडियम वर करूया। ह्या हिरव्या पेस्ट मध्ये 10 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं वाटून घेतलं आहे, ऍड करूया। पेस्ट 1 मिनिट परतवून घेऊया। 2 टोमॅटोची प्युरी ऍड करूया। अर्धा टीस्पून मीठ ऍड करूया। 2 मिनिटं परतवून घेऊया। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धण जिरं पावडर आणि 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला टाकून परतवूया। थोडं पाणी ऍड करूया, ह्याने मसाले करपणार नाहीत। गॅसची फ्लेम लो करूया। मसाले 1 मिनिट परतवून घेऊया। बिर्याणी मसाल्याच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। पाव कप पुदिना आणि पाव कप कोथिंबीर टाकून परतवून घेऊया। 2 टेबलस्पून दही ऍड करूया। नीट मिक्स करूया। 2 मिनिटं मसाले परतवून घेऊया। मसाले परतले गेले आहेत, ग्रेव्हीला तेल सुटलं आहे। आता त्यात फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकूया। मिक्स करूया। अर्धा कप पाणी टाकूया। गॅसची फ्लेम हाय करूया। ह्या स्टेजला मीठ चेक करा, कमी वाटत असेल तर ऍड करा। ग्रेव्हीला उकळी फुटली आहे, गॅसची फ्लेम लो करूया। कुकरचं झाकण जस्ट ठेवायचं आहे, पूर्ण बंद करायचं नाही। आता 2 मिनिटं शिजवूया। 2 मिनिटं झाली आहेत, ग्रेव्ही रेडी आहे। आता आपण तांदूळ बॉईल करूया। पातेल्यात पाणी बॉईल करायला ठेवलं आहे, त्यात अर्धा टीस्पून जिरं, 2 टेबलस्पून मीठ, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्र, 3 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, थोडी पुदिन्याची पाने, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 टेबलस्पून तेल टाकून बॉईल करूया। पाणी बॉईल झालं आहे, आता भिजलेले तांदूळ ऍड करूया। हलक्या हाताने मिक्स करूया। मी खडे मसाले काढून टाकत आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मसाले ठेवू शकता। भात अळणी व्हायला नको म्हणून पाणी खारट लागेल इतपत मीठ टाकायचं आहे, कारण नंतर हे पाणी आपण गाळणार आहोत। हे तांदूळ आपल्याला 80% शिजवायचे आहेत। भात 80% शिजला आहे, गाळून घेऊया। गॅसची फ्लेम लोवर आहे। आता लेयर लावूया। थोडा तळलेला कांदा टाकूया। भाताचा लेयर लावूया। तुम्ही 2 लेयर करू शकता। ¾ कप भात बॉईल केलेलं पाणी टाकूया। थोडा तळलेला कांदा टाकूया। फ्राईड अनियनच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। चिरलेली कोथिंबीर टाकूया। पुदिन्याची पाने टाकूया। केशर मिश्रित दूध ऍड करूया।
1 टेबलस्पून तूप टाकूया आणि पाव टीस्पून वेलची पूड टाकूया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 1 टीस्पून केवडा वॉटर टाकू शकता। लीड लावूया। 1 मिनिट हाय फ्लेमवर आणि त्यानंतर 5 मिनिटं लो फ्लेमवर दम द्यायचा आहे। टोटल 6 मिनिटं झाली आहेत। गॅस बंद करूया। त्यापुढील 10 मिनिटं कुकरचं लीड ओपन करू नका। 10 मिनिटं झाली आहेत, लीड ओपन करूया। मस्तच, पहा बिर्याणी काय छान मोकळी झाली आहे। चविष्ट पनीर बिर्याणी रेडी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।